सत्कारमूर्ती माननीय प्रवीणजी सरदेसाई सर, सरदेशमुखजी, सदस्य कार्य समिती, बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, तसेच या महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजयजी बनसोडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, आदरणीय डॉक्टर कारभारी काळे सर, कुलगुरू तंत्रज्ञान विद्यापीठ, आदरणीय सुहास सरदेशमुखजी, विवेकजी देशपांडेजी, प्राध्यापक श्री डॉक्टर रघुनाथ कोळंबेजी, श्री ज्यांची निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे जिल्हा रायगडच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून केलेल्या नियुक्तीबद्दल सत्कारासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी जमलेलो आहोत. आताच बरेचसे भाषण झाले माझ्या अगोदर, जेव्हा ते दुसऱ्या सरांचं भाषण झालं वाटतंय, आणि आताच देशपांडे साहेबांचं भाषण ऐकलं, आमदार साहेबांचं भाषण ऐकलं. एक सगळ्यांचा स्वर एकच होता भाषणामध्ये की प्रवीणजीचं लहानपणाचं जीवन कसं होतं आणि लहानपणात त्यांनी काय काय आपल्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी काय काम केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. मला असं एकच सांगावंच वाटतं, जेव्हा मी खासदार म्हणून निवडून येण्याच्या अगोदर जेव्हा संभाजी भैयाची सभा चालू होती, आदरणीय त्या ठिकाणी गडकरी साहेब आले होते त्या कार्यक्रमाला आणि साहेबांची सभा चालू होती. मी निवडून आलो होतो त्यावेळेस, नवीन होतो, आणि आल्यानंतर मी त्या ठिकाणी आपल्या हेलिकॉप्टरच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर माझ्यामध्ये देवणीला उतरलं होतं आदरणीय गडकरी साहेबांचं, आणि हेलिकॉप्टर उतरल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही गडकरी साहेबांना घेऊन गेलो सभेच्या ठिकाणी, सभेच्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा आम्ही साहेबाला सोडायला गेलो त्या हेलिपॅड जवळ, आणि हेलिपॅडवर गेल्यानंतर आम्ही दूर झालो आणि आदरणीय गडकरी साहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि डायरेक्ट त्यांच्या या चॉपरमध्ये बसवलं. तेव्हा मला असा एक आश्चर्याचा धक्का वाटला. त्या ठिकाणी प्रवीणजी देशमुख साहेबांना मी एक साध्या विषयामध्ये पाहिलेलं, एक साध्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं. जेव्हा गडकरी साहेब त्यांना त्या हेलिकॉप्टरमध्ये घेऊन जातात, म्हणजे त्यावेळेस मला झालं की किती मोठी व्यक्ती असेल, किती मोठं यांचं काहीतरी काम असेल, जे आदरणीय गडकरी साहेब त्यांना हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेले माझ्या समोर. तेव्हा ते कधीच दाखवलं नाही मला की मी हा असा आहे, मी तसा आहे, मी असा आहे, तसा आहे. मी नौका होतो ऍक्च्युअली, आणि राजकारणातही नौका होतो. आज जिल्ह्यामध्ये काम करत असताना एक चांगल्या कार्यक्रमाला मला येण्याचा योग आला, जाण्याचा योग आला, त्या ठिकाणी मला भाषण करण्याचा योग आला. प्रवीणजी जरी एक सिव्हिल इंजिनियर असतील, त्यानंतर LLB केली, आता त्याची नियुक्ती बडोदा तंत्रज्ञान लोणेरे येथे सदस्यपदी निवड झालेली आहे. त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि कुलगुरू साहेबांकडूनही आम्हाला खूप अपेक्षा आहे. हे लातूर क्षेत्र हे आमचं एक शिक्षणाचा हब म्हणून ओळखला जातो. जेव्हा मी संसदेमध्ये बोलत असताना हमेशा बोलत असतो, साहेब यहाँ पे कुछ पकता है तो खाली क्या पकता है, यहाँ पे कुछ नहीं है, यहाँ पे खाली अखाड़ग्रस्त मेरा डिस्ट्रिक्ट है, यहाँ पे कुछ नहीं पकता, यहाँ पे कुछ पकता है. यहाँ पे जो स्टूडेंट बनते हैं, जो पढ़ाई होती है, यहाँ पे एक शिक्षण क्षेत्र का हब है. अपना कोटा के बाद कोई हब है तो लातूर हब है. या ठिकाणी विद्यार्थी बनले जातात, या ठिकाणी टॅलेंट असे विद्यार्थी, इंजिनियर, डॉक्टर, IAS ऑफिसर
असे या ठिकाणी बोलले जातात, ते फॉरेनला जातात। आम्ही देशाला पुरवण्याचं काम करतो या ठिकाणी। आज जगामध्ये आमच्या मुलांनी नाव कमवलेलं आहे। मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो लातूरकरांचा। मोठ्या गर्वाने बोलत असतो संसदेमध्ये, अध्यक्ष महोदयांना मी हात वर करून विनंती करत असतो, साहब यार कुछ पकता है तो कुछ नहीं पकता। यहाँ पे शिक्षण के क्षेत्र में हमारा लातूर डिस्ट्रिक्ट पहले नंबर पे है। भले कोटा होगा, आपका कोटा म्हणजे अध्यक्षाचं कोटाच गाव आहे, त्याचा लोकसभेचा जिल्हा कोटाच आहे त्यांचा लोकसभेचा क्षेत्र। तो त्यांनी माझी भावना ओळखून घेतली, परत त्यांनी बोलायचा चान्स दिला, और बोलिए तो मुझे कुछ नहीं चाहिए साहब, यहाँ से ज्यादा से ज्यादा आप जो भी कर सकते हैं मेरे लातूर डिस्ट्रिक्ट के लिए। मेरे लातूर डिस्ट्रिक्ट में पानी नहीं है, मेरे लातूर डिस्ट्रिक्ट में कोई सुविधा नहीं है। मेरा लातूर डिस्ट्रिक्ट उस टाइम पे जंग क्षेत्र में था। मेरा लातूर डिस्ट्रिक्ट 48 में मेरा स्वतंत्र मिला, भारत को अगर स्वतंत्र मिला तो 47 में मिला, तो मेरे लातूर क्षेत्र को 48 में स्वतंत्र मिला। और हमारा निजामकालीन लातूर क्षेत्र था, उसके लिए हमारा उस टाइम प्रोग्रेस नहीं हो गया। हमारा त्याच्यामुळे आमचा लातूर डिस्ट्रिक्ट मागे पडलेला आहे, असं मी त्यावेळेस हमेशा संसदेमध्ये बोलत असताना मला गोष्टीचा ह्या खूप या ठिकाणी आनंद होतो की माझा लातूरचा एक चांगला जो म्हणतो त्याला नेता म्हणायला हरकत नाही, कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही, एक चांगला गुडमॅन म्हणायला हरकत नाही, एक चांगला शिखाऊ जे सगळ्या परिवारामध्ये देशभक्ती, त्याच्या अंगामध्ये कणाकणामध्ये देशभक्ती आहे। काही लोक देशासाठी वाहून घेणारे लोक आहेत, खपा होणारे देश आहेत, मर मिटने के लिए तयार है कुछ लोग देश के लिए। असे त्याच्यामध्ये आज आपण त्याच्याबरोबर आज हे आमच्यावर एवढे मोठे मोठे माणसं बसलेले आहेत, मी त्याच्यावर खूप तोकडा आहे, मी खूप नौखा आहे, तर पण मी काही गोष्टी ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय की आपण आदरणीय कुलगुरू साहेबांना विनंती आहे, मी खासदार म्हणून विनंती करतो या ठिकाणी की लातूर क्षेत्रामध्ये जर काय करतं तर ज्ञान आमच्याकडे शिक्षण बाहेर गेला आहे म्हणायला काय हरकत नाही। ज्या ठिकाणी आपण एक लातूर एक आताच अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं की वाटू एक 15 शिक्षण कॉलेज त्या ठिकाणी एक मिळालं पाहिजे आणि लातूरची गरज आहे, लातूरमध्ये ती झालं पाहिजे। लातूरकर त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी वेगळं प्रॉडक्ट हे देशासाठी करून दाखवतील। आणि आदरणीय देशमुख सतयुग साहेबांनी आणि कुलगुरू साहेबांनी आम्हाला लातूरला जे काय देऊ शकतात ते आपण द्यावं या ठिकाणी, आणि देशासाठी चांगले विद्यार्थी परत परत तयार व्हावे। नक्की येणाऱ्या काळामध्ये देश आपला पुढे जातोय का लातूरचा हिस्सा झाला पाहिजे, लातूरनं त्याला साथ दिली पाहिजे, लातूरच्या विद्यार्थ्यांनी ह्या देशाला पुढे नेलं पाहिजे। लातूरला आत्मनिर्भर भारत करण्यासाठी लातूरनं विद्यार्थी पुरवले पाहिजे। 2047 पर्यंत आपला भारत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, मोदी साहेबांचं स्वप्न आहे, ते साकार करण्यासाठी लातूरकर हमेशा तत्पर राहतील आणि लातूरचा खासदार म्हणून ही हमेशा तत्पर राहील। त्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी माझ्या या सगळ्या ठिकाणी या सत्ताराच्या ठिकाणी सर्व देश भुक्ताव्याच्या एवढंच विनंती करतो आणि माझे 4 शब्द संपवतो या ठिकाणी। आणि कुठं चुकला असेल, कुठं माध्यमामध्ये कुठं काय झालं असेल तर समाजासाठी एवढे या परिवार संघ परिवाराचे असतील, मी खूप नौखा असल्यामुळे आपण सांभाळून घ्या। समोरचे ही वक्ते खूप ज्ञानी आहेत, मला असं नॉलेज आहे, तर नक्की आपल्या भावनेचा मी कदर करेन। काही सजेशन द्यायचं असाल तर सजेशन द्या नक्कीच। देशमुख साहेब नक्कीच आपल्या देशासाठी आपल्या ह्याच्यासाठी हमेशा आपल्याला उपलब्ध आहे, देशाचा खासदार म्हणून एवढ्यासाठी बोलतो माझं जय हिंद।